न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 5 मध्ये कमलेश बोडके यांची दमदार प्रचार सुरुवात, विकासाच्या जोरावर पुन्हा जनतेचा विश्वास मिळवण्याचा निर्धार। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली असून प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचारात उतरलेला आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून गेल्या 3 पंचवार्षिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून सातत्याने विकास कामे करून जनतेचा विश्वास संपादन करणारे कमलेश मोहन बोडके यांनी आज आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली। दत्तनगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात गुरुदेवांची आरती करून तसेच काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन श्रीफळ वाढवत त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला। धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखत सुरू झालेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यानंतर काळाराम मंदिर परिसर, शनी चौक, मालवीय चौक, पंचवटी कारंजा तसेच प्रभागातील इतर भागांमध्ये प्रचार पत्रकांचे वाटप करत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला। विकास कामांचा लेखाजोखा मांडत काम बोलते या तत्वावर नागरिकांशी संवाद साधण्यावर भर देण्यात आला। यावेळी पद्माकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत कमलेश बोडके यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा उल्लेख केला। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारा लोकप्रतिनिधी म्हणून बोडके यांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले। कुठेही प्रमाणे आता आपल्याला तिकीट मिळालेलं आहे असं समजा, कारण तिकिटाचा प्रश्न नाही आपल्याला, कारण कमलेचं काम हे वरती सुद्धा अत्यंत प्रभावीपणे घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तिकिटाचा प्रश्न नाही। परंतु आपल्याला ज्या पद्धतीने कमलेशने या भागामध्ये काम केलं, ज्या पद्धतीने धार्मिक असो सांस्कृतिक असो, तुम्हाला सगळं आता त्यात ज्ञात नाही, तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचे मतदार आहात आपण, तर त्या पद्धतीने माझ्या कमलेशला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वेळेला माझ्या कमलेशला आपण चांगल्या पद्धतीने निवडून द्या आणि निवडून दिल्यानंतर हाच कमलेश तुमच्या समोर जर दत्ताला स्मरून सांगतो तो महापौर नाही आला तर माझं नाव काम अत्यंत प्रभावपणे, लहान असो मोठा असो, वृद्ध असो का कोणी असो, त्याच्याकडे जर गेला तर कधीही त्यांनी अजून नाकारण नाही। अत्यंत त्याच्यावरती आलेले जे काही संकट आहेत ते संकट अत्यंत चांगल्या पद्धतीने तुमच्या आशीर्वादाने आपण निवडलेले आहेत। आता कोणत्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम नाही। इथून फक्त जाताना कोणीही काही बोलायचं नाही। राम मंदिरात सरळ जायचं, आपल्या ज्या बाईक असतील त्या ज्या पद्धतीने जायचं असेल ते। स्वतः कमलेश बोडके यांनीही मनोगतात बोलताना गेल्या 3 टर्ममध्ये जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले। पुढील काळातही नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून काम करणार असा ठाम विश्वास व्यक्त केला। रॅली वगैरे नाही, आज खऱ्या अर्थाने मी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा आणि प्रचाराला आज सुरुवात करतोय। जे मी 20 वर्षापासून ह्या ठिकाणी नगरसेवक त्या दत्त मंदिराचे, दत्त भगवानाचे आशीर्वाद घेऊन आणि त्यानंतर 10:30 वाजता राम मंदिर श्री प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद घेऊन आज प्रचाराला सुरुवात करतोय। भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार म्हणून लोकांच्या समोर आज जाणार आहे आणि निश्चितच यापुढेही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझा पक्ष विचार करून मला तिकीट देतील आणि पुढच्या वाटचालीला 4-5 दिवसांनी सुरुवात करेल। भाऊ, प्रभागासाठी आपलं काय विजन असणार आहे भविष्यात? काय प्रभागासाठी पुढचं त्यासाठी आतापर्यंत 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम, पूर्ण रस्ते बऱ्यापैकी 90% कॉन्क्रिटीकरण केले, चांगल्या गार्डन्स दिले आहे, युवकांना व्यायामासाठी जिम दिलेले आहे, क्रिकेट खेळण्यासाठी स्टेडियम आहे आणि गेल्या 20 वर्षापासून सातत्याने माझ्या संपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी म्हणजे 365 ते 305 दिवस सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 10 पर्यंत या ठिकाणी काम चालतं, असं माझ्या संपर्क कार्यालयामध्ये मी काम करत असतो। या प्रचार रॅलीला कमलेश बोडके यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साही वातावरणात शिस्तबद्ध आणि सकारात्मक प्रचार करत प्रभाग क्रमांक 5 मध्ये पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा स्पष्ट संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे।